नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त विवाहित महिलांसाठीच बनवलेला आहे। बीएमसी कडनं जाहिरात आलेली आहे। 1846 जागा आहे। फॉर्म भरण्याची लास्ट डेट 9 सप्टेंबर आहे। ज्या विवाहित महिला आहेत त्या महिलांच्या कमेंट भरपूर व्हिडिओच्या खाली आहे आणि मेसेज आणि कॉल पण आहेत। सो हा व्हिडिओ सेपरेट एक 5 मिनिटाचा तुमच्यासाठी घेतलेला आहे। हा व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा किंवा अजून कमेंट मध्ये काही प्रश्न असतील नक्की कळवा। विवाहित महिलांनी फॉर्म भरताना कोणत्या नावाने भरायचा? वडिलांच्या नावाने की हस्बंडच्या नावाने? फॉर्म भरल्यानंतर हॉल तिकीट कोणाच्या नावाने येणार आहे? हॉल तिकीट ज्याच्या नावाने येईल त्या नावाचं माझ्याकडे आयडी प्रूफ लागणार आहे। नाहीतर तुम्ही रिसेंटली बघितलं असेल की IBPS आणि TCS एक्झाम सेंटर मध्येच तुम्हाला घेत नाही। सो आत्ताच फॉर्म भरताना काळजी घ्या। कोणाच्या नावाने फॉर्म भरायचा, काय डॉक्युमेंट लागतात, नावात बदल असेल तर काय डॉक्युमेंट लागतात आणि इतरत्र डॉक्युमेंट कोणते लागतात थोडक्यात आपण बघूया। तिकडे जाण्यापूर्वी ज्या महिला गृहिणी आहेत, साहजिक विवाहित आहेत, गृहिणी आहे, अशा महिलांना मी सांगू इच्छितो की तुम्ही डोळे झाकून या एक्झामची तयारी जर करत असाल, म्हणजे तयारी करणार असाल आणि ही एक्झाम कधी होऊ शकते? ही एक्झामची डेट 23 सप्टेंबर नंतर तुमची एक्झाम होणार किंवा 23 सप्टेंबरला सुद्धा चालू होऊ शकते। कारण फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 9 सप्टेंबर। त्याच्यानंतर तुमच्याकडे वेळ बघितला तर फार कमी आहे। 23 सप्टेंबर नंतर चान्सेस आहेत एक्झाम होण्याची। एकतर सप्टेंबरचा लास्ट वीक किंवा ऑक्टोबरचा पहिला दुसरा वीक, कारण ऑक्टोबरमध्ये 15 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागण्याची चान्सेस आहेत। सो लगेच फॉर्म भरून टाका हा व्हिडिओ बघितल्यानंतर। आणि त्यासाठी तयारी करताना कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त जर तयारी करायची असेल, कारण कालावधी कमीच मिळणार तुम्हाला आणि भेटलाच जास्त तर वेल अँड गुड, दिवाळीनंतर तुमची एक्झाम होईल, पण सांगता येत नाही। सो या बॅचमध्ये तुम्ही लगेच ॲडमिशन घ्या, कारण आता बॅच ही कंप्लीट होईल आणि आज शेवटचा दिवस आहे। 30 तारखेला तुम्हाला 25% ऑफ पण आहे। सो ही बॅच घ्या, नोट्स तुम्हाला मिळणार आहे, पूर्ण टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री असणार आहे, पूर्ण टॉपिक महत्त्वाचे कोणते आहेत त्याच्यावरती पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या टीमचं मिळणार आहे। याबरोबर ही टेस्ट सिरीज पण तुम्हाला फ्री असणार आहे। सेपरेट घेतली 299 प्लस GST। ही एक्झामचा पॅटर्न थोडा वेगळा आहे बरं का, त्यानुसार तुम्हाला टेस्ट देणं पण गरजेचं आहे। चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। कोणत्या नावाने फॉर्म भरायचा? तर फॉर्म हा 10वीच्या नावानेच भरायचा आहे। 10च्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा। पहिला मुद्दा, याचं उत्तर दिलं मी तुम्हाला 10च्या नावाने। दुसरं, आता दुसरं काय, डॉक्युमेंट नावात बदल असल्यास काय? आता इथे फॉर्म भरत असताना तुम्हाला बघा एक प्रश्न विचारला जातो, नावात बदल आहे का? नावात बदल आहे का? नावात बदल आहे का? आता येस ऑर नो करायचं। येस केलं की तुम्हाला लगेच नवीन नाव टाकावं लागतं, बरोबर की नाही? नवीन नाव टाकावं लागतं आणि तुम्ही जे नवीन नाव टाकाल त्या नावाने तुमचं काय येणार आहे? हॉल तिकीट येणार आहे। हॉल तिकीट, बरोबर आहे? आता लक्षात घ्या, नावात बदल येस केलं, नवीन नाव टाकलं, हॉल तिकीट त्या नावाने येणार आहे। हॉल तिकीट फॉर एक्झाम्पल, नावात बदल आहे, तुमचं पहिलं फादरच्या नावाने होतं आणि आता नावात बदल करून तुम्ही हस्बंडच्या नावाने केलं फॉर एक्झाम्पल। का? कारण तुमचं बाकीचे डॉक्युमेंट, एज्युकेशनल डॉक्युमेंट जर सोडले तर बाकीचे जे डॉक्युमेंट आहे ते नवऱ्याच्या नावाचे, जसं की पॅन कार्ड असेल, तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं बँक पासबुक असेल वगैरे वगैरे, जे ID प्रूफला 5 डॉक्युमेंट त्यापैकी लायसन्स असेल तुमचं। सो मग हॉल तिकीट तुमचं कोणाच्या नावाने येणार आहे? हस्बंडच्या नावाने येणार आहे। आणि हस्बंडच्या नावाचे जर डॉक्युमेंट हॉल तिकीट येणार असेल तर हस्बंडच्या नावाचं तुम्हाला ID प्रूफ लागणार आहे। इथे लक्षात, ID प्रूफ सगळेच नाही, 5 तुम्हाला फॉर्म भरताना 5 ID प्रूफ आहे, त्यापैकी कोणताही एक ID प्रूफ हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। इथपर्यंत क्लिअर झालं? नावात बदल केव्हा झाला तुमचा? हस्बंडचं नाव लागल्यामुळे। ओके, आता एखाद्या उमेदवाराला वाटलं, म्हणजे महिलेला वाटलं की सर माझ्यात डॉक्युमेंट सगळे वडिलांच्या नावाचे मला फुलफिल होत आहे, इथे मला हस्बंडच्या नावाचे भरायचे नाही, तर त्यासाठी त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे बघा, BMCने सांगितलं, विवाहित महिला उमेदवारांनी नावात बदल झाल्याबाबत एकतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्राची प्रत सादर करावी। ते नसल्यास विवाहित महिला विवाहपूर्वीच्या नावाने अर्ज करू शकतात। हा एक मुद्दा लक्षात घ्या। म्हणजे काय सांगितलंय, आता तुम्ही नावात बदल दाखवलाय हस्बंडच्या नावाचं, पण इथे तुम्हाला काय लागणार आहे? मग इथे तुम्हाला महत्वाचं लागणार आहे, हस्बंडच्या नावाने दाखवलं 2 गोष्टी आहे, एकतर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे किंवा गॅझेट, त्याला आपण राजपत्र म्हणतो। त्यांनी तसेच सांगितलंय, त्यांचा अर्थ दोघंही सांगता येते। BMC सांगते दोघंही पाहिजे आम्हाला, पण माझ्या माहितीप्रमाणे पाठीमागच्या एक्झाम सगळ्या मी बघतो, त्यातलं बघतो तर तुम्हाला दोघांपैकी एक लागतं, जे की तुम्हाला शो करतं की तुमच्या वडिलांचं नाव, वडिलांच्या नावाचे डॉक्युमेंट्स आणि या प्रूफच्या आधारे तुम्ही हस्बंडच्या नावाचे डॉक्युमेंट्स वापरू शकता। आणि सेंटरला, एक्झाम सेंटरला जाताना तुम्हाला हे बरोबर घेऊन जायचं। ते काय घेऊन जायचं नंतर मी तुम्हाला सांगतो, पण आत्ताच फॉर्म भरताना काळजी घ्या। तुम्ही हे जर केलं नावात बदल, तर जे नवीन नाव असेल ना त्या नावाचं हॉल तिकीट येतं आणि त्या नावाचं तुम्हाला शो करण्यासाठी ID प्रूफ लागतं।
बरोबर. आयडी प्रूफ पण लागतं आणि तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट पण लागणार आहे. हे तुमच्याकडे असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ज्यांच्याकडे हे नाही आहे, नावात बदल पण नाही सर, मला फॉर्म भरताना जिथे डॉक्युमेंट लागतात सगळे डॉक्युमेंट ही वडिलांच्या नावाचे आहे माझ्याकडे, मला जरी लग्न झालंय हस्बंडचे काही डॉक्युमेंट आहे माझ्याकडे, पण जिथे जिथे गरजेचे तिथे मला वडिलांचे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत. म्हणजे आधार कार्ड वडिलांच्या नावाचं आहे सर, किंवा पॅन कार्ड वडिलांच्या नावाचं मी वापरू शकते, किंवा लायसन्स वडिलांच्या नावाचं आहे, बँक पासबुक वडिलांच्या नावाचं चालू शकतं, मग काहीच हरकत नाही. अशा वेळेस त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. थोडक्यात सांगायचं म्हटलं, नावात बदल जर तुम्हाला फॉर्म भरताना कुठे तुम्हाला एखादं डॉक्युमेंट अपलोड करताना नावात जर बदल आहे, हस्बंडचं नाव लागत असेल तर बदल काय करायचं, एक तर सर्टिफिकेट लागतं, मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट, आणि आयडी प्रूफ लागतं. जर नसेलच ते, म्हणजे नावात बदल नाही करायचं, मला वडिलांच्याच नावाचं वापरायचं, नावात बदलला नो करा आणि ॲज इट इज सगळे डॉक्युमेंट वडिलांच्या नावाचे बरोबर ठेवा. अजूनही काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला, चॅनल शेअर करत चला. आणि परत एकदा सांगतो जाताना की इग्नाइट अकॅडमीची बॅच तुम्हाला नक्की उपयोगात येईल कमी कालावधीत तयारी करण्यासाठी. काही अडचण असेल तर 88-88-25-117 या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. बाकी स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल त्याबद्दल सेपरेट छोटासा व्हिडिओ मी नक्की घेतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद.